सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध. आजपासून आपण दशक 12वा सुरू करतो आहे. या 12व्या दशकाचं नाव आहे विवेक वैराग्य. समर्थांनी प्रत्येक दशकाला नाव दिलेलं आहे. या दशकाचं नाव आहे विवेक वैराग्य आणि त्यातला पहिला समास आहे, त्याचं नाव आहे विमल लक्षण. याचा आपण आज थोडक्यात अभ्यास करणार आहोत. श्री समर्थ माऊली सांगतात, माणसाची तारीफ अशी आहे की त्याचे जीवन मगरीप्रमाणे जलस्थलवासी म्हणजे दुहेरी आहे. जलस्थलवासी म्हणजे कसं? मगर जितक्या सहजपणाने पाण्यात राहते तितक्याच सहजपणे ती जमिनीवर सुद्धा वावरते. अगदी माणूस देखील जितक्या सहजपणे इंद्रियगोचर दृश्य जगात वावरतो तितक्याच सहजपणे तो अतींद्रिय जगातही वावरतो. माणसाला मगरीची उपमा दिलेली आहे. मगर पाण्यात आणि पाण्याबाहेर तितक्या ताकदीने राहते. तसा माणूस देखील इंद्रियगोचर दृश्य जगात वावरतो, प्रपंचात वावरतो आणि तितक्याच ताकदीने तो अतींद्रिय जगामध्ये परमार्थिक क्षेत्रामध्ये देखील वावरतो. इंद्रियांना अनुभवाला येणारे दृश्य जग, माणसे, इतर प्राणी व पंचभूतात्मक जड वस्तू यांचे बनलेले असते. आपण त्या जगात राहतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे या दृश्य जगामध्ये काय काय आहे. माणसं आहेत, प्राणी आहेत, आणखीन पंचमहाभूतात्मक आणखीन जड वस्तू आहेत. तर अतींद्रिय अदृश्य जग केवळ संकल्पनांचे बनलेले असते. मानवी जीवनाच्या या दोन अंगांना प्रपंच आणि परमार्थ असे म्हणतात. जे दृश्य जगत आहे ते म्हणजे प्रपंच आहे आणि अदृश्य अतींद्रिय जग जे आहे त्याला म्हणायचं परमार्थ. ही दोन अंगे अवलंबून असली, ही दोन अंगे एकमेकांवर अवलंबून असली तरी संकल्पनांचे जग जड वस्तूच्या जगापेक्षा खचितच श्रेष्ठ आहे. दृश्य जगापेक्षा अदृश्य जग श्रेष्ठ आहे. माणसाच्या संकल्पनांचे जग त्याच्या विवेक शक्तीमधून निर्माण होते. म्हणून श्री समर्थांनी न कंटाळता पुन्हा पुन्हा विवेकावर म्हणजे सारासार विचारांवर भर दिलेला आहे. या दशकामध्ये असे सांगितले आहे की प्रपंच सांभाळून जो परमार्थ करतो त्याचे जीवन अधिक संपन्न आणि सर्वंकष परिपूर्ण असते. प्रपंच असो की परमार्थ असो, दोन्हीमध्ये विवेक ही फार मोठी शक्ती आहे. व्यवहारातील कमनशीब दुर्दैव म्हणजे बहुतांशी आपल्या वागणुकीचे अविवेकपणाचा परिणाम असतो. आपलं कमनशीब दुर्दैव म्हणजे काय? आपल्या वागणुकीचा अविवेकीपणाचा परिणाम असतो. स्वामीजी सांगतात, मनुष्य प्रयत्न करतो खरा, प्रत्येक मनुष्य प्रयत्न करतो, पण तो अचूक प्रयत्न नसतो म्हणून त्याला अपयश येते. त्यासाठी शांतपणे विचार करून प्रयत्नाची योग्य दिशा ठरवावी आणि त्या दिशेने अचूक प्रयत्न करावा. प्रसंग ओळखून वागावे, इतरांसाठी थोडी झीज सोसावी. असे वागल्यानंतर माणसाला प्रपंचामध्ये यश हमखास मिळतेच.
परमार्थामध्ये देव कोण आणि मी कोण याचा विवेकाने शोध घ्यायचा असतो. या बाबतीत नुसते पुस्तकी ज्ञान फारसे उपयोगी पडत नाही आणि म्हणूनच या विश्वाची उभारणी म्हणजे उत्पत्ती, निर्मिती आणि संवारणी म्हणजे विनाश गुरुमुखातून ऐकावा, श्रवण करावा. नुसता श्रवण नाही करायचा तर समजून घ्यावा. मग जड, चंचल आणि निश्चल अशा 3 श्रेणी मिळून सद्वस्तू आपल्या अनुभवाला येते. चंचलाबरोबर काळ जन्माला येतो. आपले मन हे चंचलाचे प्रतीक आहे. जोपर्यंत मनुष्य आपल्या मनाच्या ताब्यात असतो तोपर्यंत काळ आपल्यावर सत्ता गाजवतो. देव म्हणजे निर्गुण आणि निश्चळ परमात्माच आहे. त्याच्यापाशी काळाची सत्ता चालत नाही. त्याच्याजवळ काळ विश्राम पावतो. आपण सर्वजण स्वतः आत्मस्वरूपच आहोत यात तिळमात्र शंका नाही. म्हणून मी आणि देव एकच आहोत असा साक्षात अनुभव येणे म्हणजे परमार्थ होय. परंतु हा अनुभव येण्यासाठी विवेक आणि वैराग्य यांची जोड घालून जीवन जगावे लागते. कारण एका वाचून एक लंगडे पडते. विवेक आणि वैराग्य असेल तरच आपल्याला लक्षात येतं, नाही तर लक्षात येत नाही. विवेकाने अंतरंगातील वासना क्षीणवतात. विवेक आणि वैराग्याचं महत्त्व काय समर्थ सांगतात आपल्याला. विवेकाने अंतरंगातील वासना क्षीण होत जाते तर वैराग्याने प्रपंचाकडील मनाची धाव लटकी पडते. आपल्या मनाची धाव खुंटते वैराग्यामुळे. अशा रीतीने आत आणि बाहेर दोन्ही अंगांनी जो मोकळा होतो तो लवकर तरतो. जरुरी पुरता इंद्रियभोग घेणे हे प्रापंचिकाचे वैराग्य समजावे. प्रपंचात राहत असताना देखील आपल्याला वैराग्य प्राप्ती होऊ शकते. मग वैराग्य म्हणजे काय समर्थ आपल्या सांगतात. जरुरी पुरता इंद्रियभोग घेणे हे प्रापंचिकाचे वैराग्य समजावे. सारांश, आपण स्वतः तरावे. गोड शब्दांनी लोकांना शिकवून त्यांनाही तारावे. त्यांच्यासाठी झिजून आपली कीर्ती मागे शिल्लक ठेवावी. यालाच कृतार्थ जीवन असे म्हणतात. जे जे साधू संत महात्मे महंत होऊन गेले त्यांचं जीवन आपण पाहिलं, त्यांचं चरित्राचा अभ्यास केला तर ते या जगामध्ये समाजाच्या लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठीच आलेले असतात. आणि आल्यानंतर ते स्वतः चंदनाप्रमाणे दिसतात आणि लोकांचा, समाजाचा, अज्ञानी जीवांचा उद्धार करतात. आणि असे केल्यानंतर त्यांची कीर्ती आपोआपच मागे शिल्लक राहते. समर्थांनीच म्हटलेलं आहे, मरावे परी कीर्तिरूपे उरावे. आणि नुसतं बोलले नाही तर हे सर्व संतांनी आपल्याला करून दाखवलं. माणूस मरणार तर आहे पण तो आपलं नाव कायम ठेवून जाऊ शकतो. कशा रीतीने? कीर्तिरूपाने आपलं नाव ठेवून जाऊ शकतो. आणि असं जर झालं तर समर्थ म्हणतात की यालाच कृतार्थ जीवन असे म्हटले आहे. मानवी जीवनात प्रपंच आणि परमार्थ एकमेकांना पूरक असतात. अतिशय महत्त्व सांगितले आपल्याला. बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, आपण प्रपंच करावा की परमार्थ करावा? तर समोर सांगतात की या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. प्रपंचात उपयोगी पडणारे गुणच आपल्याला परमार्थात कामाला येतात. म्हणून सर्वसाधारण माणसाने प्रपंच नीटपणे सांभाळून मग परमार्थ करावा. परमार्थ आणि प्रपंच दोन्ही एकदम करायला पाहिजे. मनुष्याजवळ जो विवेक आहे त्याच्या बळावर जसा प्रपंच यशस्वी होतो, व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये विवेक असायलाच पाहिजे.
आणि त्यामुळेच आपला व्यवहार प्रपंच यशस्वी होतो, तसाच विवेकाच्या जोरावरच परमार्थ देखील आपल्याला हस्तगत करता येतो. विवेकाने दूरदृष्टी प्राप्त होते, म्हणून माणसाने दूरदृष्टी वापरून पुढे येणाऱ्या प्रसंगासाठी अगोदरच तरतूद करून ठेवली पाहिजे. विवेकी माणसाने अवगुण सांडावे, म्हणजे अवगुणांचा दुर्गुणांचा त्याग करावा आणि गुणी म्हणजे गुणवंताचे गुण सद्गुण आत्मसात करावे. असा मनुष्य दिसायला जरी चार चौघांसारखा दिसत असला तरी त्याच्या अंतर्यामी विवेक निरंतर जागृत असतो. सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की माणसाने सावधपणाने प्रपंच करावा आणि त्याच्या मागोमाग परमार्थाची रोकडी प्रचिती घ्यावी. प्रपंच सावधपणाने करायचा, नीटनेटका करायचा आणि तसं केल्यानंतर आपल्याला परमार्थाची प्रचिती येते. स्वामीजी सांगतात, प्रपंचाचा त्याग करून परमार्थ करणे किंवा परमार्थ टाकून प्रपंच करणे दोन्ही दोषपूर्ण आहेत. म्हणून प्रपंच आणि परमार्थ एकमेकांना एकरूप आहेत, पूरक आहेत. ज्याप्रमाणे रेल्वेचे रूळ असतात, समांतर असतात, तसे प्रपंच आणि परमार्थ आपण समांतरित्या केला पाहिजे. एक टाकून दुसरा केला तर ते दोन्ही दोषपूर्ण आहेत. म्हणून प्रपंच व परमार्थ समांतर चालवण्यामध्ये जीवनाची रम्यता दिसून येते. पण यासाठी आधी प्रपंच व्यवस्थितपणे नीटनेटकेपणाने केला पाहिजे. हे विवेकी माणसांनो, असे करण्याचा जराही आळस करू नका. जर प्रपंच सोडून परमार्थ केलात तर तुम्ही निष्कारण दुःखी व्हाल, कष्टी व्हाल. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बरोबर कराल, समांतर ठेवाल, तरच तुम्हाला खरे विवेकी म्हणता येईल. प्रपंचाचा त्याग करून जर परमार्थ केलात तर पोटाला खायला धड अन्नही मिळणार नाही. मग असल्या कमनशिबी अभागी माणसाला परमार्थ तरी कुठून साधणार? अर्थात त्या माणसाला परमार्थ साधणारच नाही. बरे, परमार्थाचा त्याग करून प्रपंच केलात तर जीवाला यमयातना भोगाव्या लागतात. या यमयातना भोगताना जीवाचे अखेर फारच हाल होतात. समजा एखादा नोकर मालकाच्या कामावर न जाता मजेमध्ये घरी बसला, म्हणजे मजा करत घरी बसला, तर मालक त्याला वाईट साईड बोलतो, प्रसंगी मारही देतो आणि लोक मात्र तो तमाशा बघत राहतात. तसे झाले म्हणजे मग आपली लोकांमध्ये इज्जत जाते, आबरू जाते. दुर्जनसुद्धा आपल्याला हसतात. त्यामुळे आपल्या जीवाला अतिशय क्लेश होतात, आपल्याला अत्यंत दुःख होते. परमार्थ सोडून नुसता प्रपंच करणाऱ्यांची शेवटी अशीच हालत होते, अशीच अवस्था होते. म्हणून भगवंताची भक्ती करावी आणि याच जन्मात परमार्थाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. संसारामध्ये राहून जो मुक्त दशा अनुभवतो तोच समर्थांच्या मते खरा योगी आहे. योगी कोण? अत्यंत सोपी व्याख्या दिली. संसारामध्ये राहून जो मुक्त अवस्थेला पोचलेला आहे, जो नित्य मुक्त आहे, तो खरा योगी आहे. आपल्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय याबाबत सारासार विचार त्याच्या अंतरंगी सतत जागा असतो. जो मनुष्य सावधानतेने प्रपंच करतो तोच परमार्थसुद्धा तितक्यात सावधपणे करतो. जो मनुष्य प्रपंचात धडपणे वागत नाही त्याचा परमार्थ देखील तितकाच लटका असतो.
म्हणून माणसाने प्रपंच व परमार्थ दोन्ही गोष्टी मोठ्या सावधानतेने, मोठ्या दक्षतेने कराव्यात. आणि असे केले नाही तर अनेक प्रकारची दुःखे भोगावीच लागतात. स्वामीजी सांगतात, सामान्य कृमी, कीटकसुद्धा, किडेसुद्धा विचारपूर्वक पाऊल टाकतात. स्वामीजींचं निरीक्षण किती सूक्ष्म आहे बघा. त्यांनी निरीक्षण करून सांगितलं आपल्याला. सामान्य कृमी, कीटक, किडे आपण त्यांच्या जीवनाकडे पाहत नाही विशेष, पण ते सांगतात स्वामीजी की ते कीटकसुद्धा विचारपूर्वक पाऊल टाकतात. मग मनुष्याने तर फारच विवेकाने वागले पाहिजे. आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा विचार करून भविष्यात काय घडून येईल याचा अंदाज आपण घेतला पाहिजे आणि त्या प्रकारचे आपले वागण्याचे धोरण आपण ठेवले पाहिजे. अशा माणसाचे समाधान कायम टिकून राहते. ज्याने वर्तमान काळात भविष्यात काय घडून येईल याचा अंदाज घेतला आणि त्याप्रमाणे आपले वागण्याचे धोरण ठेवले, अशा माणसाला समाधान लाभते. आणि नुसते लाभत नाही तर त्याचे समाधान टिकून राहते. झाडाच्या पानावरील किडा आधी पुढचा आकार बघतो आणि आधार आहे असे पाहून मगच तो आपला पाय उचलतो. ते आपण आता ऐकलंच. कृमी, कीटकसुद्धा किती विचार व पाऊल टाकतात. ते सांगतात स्वामीजी की झाडाच्या पानावरील किडा आधी पुढचा आधार बघतो आणि आधार आहे अशी खात्री वाटली तरच तो आपला पाय उचलतो आणि पुढे सरकतो. याचा अर्थ असा की सारे जीव प्राणी विचारपूर्वक कर्म करतात. आणि गंमत अशी की सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ, सर्वोत्तम असणारा माणूस मात्र अविवेकाने भलतेच करतो, भलतेच वागतो. याला आता काय म्हणावे बरे. म्हणून मनुष्याच्या अंगी विवेकाने विकसित झालेली दूरदृष्टी असली पाहिजे. भोवतालच्या परिस्थितीवर माणसाने सतत विचार केला पाहिजे आणि विवेकशक्तीच्या जोरावर पुढे काय घडण्याची शक्यता आहे याचा योग्य तो तर्क केला पाहिजे. म्हणजे योग्य तो अंदाज बांधला पाहिजे. जो मनुष्य परिस्थिती लक्षात घेऊन सावधानतेने वागतो तोच सुखी होतो. आपल्याला सुखी होण्यासाठी समर्थांनी गुरुकिल्ली दिलेली आहे. परिस्थिती कशी आहे ती लक्षात घेऊन आपण सावधपणे वागलो तर आपल्याला दुःखी होण्याचं काहीच कारण नाही. जो मनुष्य बेमालूमपणे, बेसावधपणे, बेछूटपणे जीवन जगतो तो दुःखी होतो, तो कष्ट भोगतो. म्हणून सर्व बाजूंनी सावधपणा राखून जो जीवन चालवतो, जो आपले जीवन जगतो, त्याच्या अंगी खरोखर थोरपणा असतो. असा मनुष्य स्वतःचे आणि लोकांचे समाधान टिकवून धरतो. परिस्थिती नीटपणे समजून घेण्याची टाळाटाळ केली तर कोणते संकट केव्हा कोसळेल याचा काही नेम नसतो. म्हणून परिस्थितीला महत्त्व देऊन आपण ती समजून घेतली पाहिजे. म्हणजे मग आपल्यावरती संकट येणार नाही. आणि एकदा का संकट कोसळल्यानंतर जर आपण परिस्थितीचा विचार केला नाही, समजून घेतली नाही तर संकट येणार आणि संकट कोसळल्यानंतर पुन्हा मग सावरासावर करायला वेळच उरत नाही. म्हणून दूरदृष्टी असणारे जे लोक असतात तो कसा विचार करतात हे आपण पाहावे. म्हणजे ज्यांच्याजवळ ही दूरदृष्टी आहे त्यांच्या विचार करण्याची पद्धती आपण शिकून घ्यावी. दूरदृष्टी म्हणजे काय? ज्यांना वर्तमान काळात भविष्याचा अंदाज येतो, भविष्यात आपण काय केलं पाहिजे हे ज्यांना वर्तमान काळात कळतं, त्या माणसांना म्हणायचं दूरदृष्टी असलेले माणसं.
आणि त्याला एक शब्द आहे, द्रष्टा म्हणतात त्याला. म्हणून अशा माणसाच्या संगतीत आपण राहिलं पाहिजे. ते कसा विचार करतात ते आपण पाहिलं पाहिजे, शिकलं पाहिजे. त्यांच्यापासून शहाणपण शिकले पाहिजे. एकाने दुसऱ्यापासून शिकावे, एकाने दुसऱ्यापासून शिकावे ही तर या जगाची रीतच आहे. त्यात कमीपणा कसला? समाजातील अशी शहाणी माणसे आपण शोधून काढावीत. गुणवान माणसांनी आपल्यामध्ये असलेला गुण आहे तो शोधून काढला पाहिजे आणि त्यांचा गुण आपण शिकला पाहिजे. त्यांचे गुण आपण स्वीकारले पाहिजे. गुणवंत माणसाकडून आपण त्यांचे गुण शोधून काढून आत्मसात केले पाहिजे, स्वीकारले पाहिजेत. आणि लोकांमध्ये आढळणारे अवगुण, मनुष्याने जे दोष असतील त्यांचा त्याग केला पाहिजे. दुसऱ्यामध्ये असलेले दोष आहेत त्याचा त्याने त्याग केला पाहिजे. आपल्याशी संबंध येणाऱ्या माणसाची बरोबर परीक्षा केल्याशिवाय कोणी राहू नये. आपल्या संबंधात जी माणसं येतात त्यांची आपण योग्य रीतीने परीक्षा केली पाहिजे. पण एक काळजी घ्यावी, तसे करताना म्हणजे समोरच्याची परीक्षा करताना कोणाचेही मन दुखवू नये. सर्वांशी अगदी लायकी ओळखून वागावे. अशा प्रकारचा माणूस बाहेरून दिसायला चार चौघाप्रमाणे सामान्य दिसतो खरा, पण त्याच्या अंतरंगात उत्तम विवेक जागा असतो. त्यामुळे काम करणारा कोण आणि न करणारा कोण हे तो माणूस अचूक ओळखतो. असा मनुष्य प्रत्येकाची लायकी ओळखूनच त्यांना जवळ करतो. हाच त्याचा अलौकिक गुण आहे. ज्या माणसाला जेवढे महत्त्व किंवा मोठेपण द्यायचे तेवढे महत्त्व देण्याचे चातुर्य अशा माणसाजवळ निश्चितच असते. आणि म्हणून आपण अशा माणसाचे गुण शिकले पाहिजेत. त्याच्यावरून आपण ते गुण आत्मसात केले पाहिजेत आणि त्याच्याकरता आपण त्या गुणी माणसाच्या संगतीत सहवासात राहायला पाहिजे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 12व्या दशकातील विमल लक्षण नावाचा पहिला समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.